नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. आज राज्यातील तब्बल 80,000 शाळा शिक्षक संघटनांच्या हाकीमुळे बंद राहणार आहे. सरकार आणि शिक्षक संघटनातील चर्चेत तोडगा न निघाल्याने शिक्षकांनी आंदोलन सुरू ठेवलंय. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शिक्षक संघटनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2024 मधील संच मान्यता धोरण रद्द करणे आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाच्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं. या कालावधीत सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली असून गुंतवणूकदारांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यावर भर दिलाय. मुंबई, पुणे, ठाणे येथील मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक आणि वाढवण बंदर यांसारख्या प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलं गेलंय. महाराष्ट्राला भारतातील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून उभे करण्याचा प्रयत्न ठळकपणे दाखवला आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत तणाव वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरून वाद उफाळला असून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाजपला इशारा दिलाय की कार्यकर्त्यांमध्ये फोडाफोडी थांबली नाही तर आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्या लागतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकींमधील घोळाबाबत राज्य निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने सांगितलं की हा गोंधळ टाळता आला असता. नाशिकमध्ये 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. तपोवन परिसरातील 1150 एकरावर साधुग्राम उभारण्यासाठी 1800 झाडांची तोड प्रस्तावित आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींचा तीव्र विरोध उठला आहे. दरम्यान भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले. पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरी कापण्यावर विरोध करत नाहीत अशा टिप्पणींनी विषय आणखी तापला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र शासनाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभारण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समितीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि इतिहास तज्ज्ञांचा समावेश आहे. मुंडव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे कोर्टाने 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी काल कोर्टात हजर केलं. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी 2 वेळा चौकशी केली होती. आमदार सुरेश धस यांचा खानदार समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या पुन्हा चर्चेत आलाय. प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरी केल्याच्या आरोपांनुसार पोलिसांनी खोक्याची भाची रील स्टार कोमल काळे हिला अटक केली आहे आणि तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकण्यात आल्यात. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला कोमल काळे प्रत्यक्षात प्रियकराच्या सोबत चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमी ते शिवाजी पार्क मैदान परिसरात भीम अनुयायांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झालेत. शिर्डी के साईबाबा चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले दिग्गज अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंजत आहेत. त्यांच्या उपचारासाठी कुटुंबियांनी चाहत्यांकडून मदत मागितली होती. या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानाने त्यांना मदत मागण्याची तयारी दर्शवली असून मुंबई उच्च न्यायालयाने संस्थानाला अभिनेत्याच्या उपचारासाठी 11 लाख रुपये देण्याची परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा भव्य आणि शाही विवाह सोहळा बहिरेनमध्ये पार पडणार आहे. हे डेस्टिनेशन वेडिंग 4 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार असून या सोहळ्यासाठी फक्त 400 निवडक पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केवळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच निमंत्रण मिळाले आहे. ऋतुजा पाटील या फलटणच्या उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या असून या विवाह सोहळ्याचं आयोजन अतिशय भव्य आणि राजेशाही पद्धतीने करण्यात आलं आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या कन्या रुणाली राजे भोसले हिचा विवाह रविराज देशमुख यांच्या सोबत संपन्न झाला. रेड कार्पेट आणि शाही शामियानातील सोहळ्यात दिग्गज उपस्थित होते. या शुभप्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. महाराष्ट्रातील 10 विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीसाठी संधी राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे हुकल्याचं समोर आलंय. 2024 साली जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळ पाठवण्याबाबत निर्णय असूनही राज्य सरकारकडून वर्षभरात कोणतीही कारवाई झाली नाही. बेरोजगारी वाढताना महायुती सरकारच्या या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाईनला 200हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. या निर्णयामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसलाय.
ट्रेंडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 3% जास्त घसरले, ज्यामुळे तिचे मूल्यांकन 7,160 कोटींनी कमी झाले. नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध सांगरखेडा घोडे बाजार सुरू झाला असून पहिल्या दिवशीच खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी 21 महिन्यांचा पांढरा घोडा 11 लाख रुपयांना खरेदी केलाय. या बाजारात काठेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातींचे घोडे विक्रीसाठी आलेत. बाजारात अश्व सौंदर्य स्पर्धा देखील आयोजित केली जात आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बाजूने सदस्यांनी मतदान केलंय. 0.25% रेपो दरात कपात झाली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरातही मोठी कपात होणार आहे. आता बँकांसह औद्योगिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राला बहर येणार आहे, कारण अनेक जण EMI कमी असल्याने घर आणि वाहन खरेदी करतील. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा विशाखापट्टणममध्ये 6 डिसेंबरला होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया वॉयझॅनमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर विराट आणि टीम इंडियाला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संयुक्त घोषणापत्र जारी करतील. पुतीन हे 2 दिवसीय दौऱ्यावर भारतात आले असून त्यांचे भारतात काल रात्री आगमन झाले. आज सकाळी ते राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन करतील. या भेटी अंतर्गत व्यापार, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ व धोरणात्मक सहकार्यासह 25 करारांवर स्वाक्षरी होऊ शकते. दोन्ही देशाचे सैन्य, लष्करी तळांचा, संसाधनांचा आणि सुविधांचा देवाणघेवाण यावर चर्चा होणार आहे. रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट धुरंधर आज अखेर प्रदर्शित झालाय. धुरंधर हा एक स्पाय ॲक्शन ड्रामा चित्रपट असून यात रणवीर सिंग एका एजंटच्या भूमिकेत दिसतोय. चित्रपटात दमदार ॲक्शन, भारी संवाद आणि प्रेक्षकांना खुर्चीला खेळून ठेवणारी कथा पाहायला मिळते. पहिल्या रिव्ह्यूनुसार हा चित्रपट जबरदस्त, पॉवर पॅक आणि 2025चा पहिला ब्लॉकबस्टर ठरू शकतो. रिलीज पूर्वीच या चित्रपटाने 58,000 पेक्षा जास्त तिकिटे आधीच विकली गेली आहेत. आतापर्यंत चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन ₹4.27 कोटी आहे. पहिल्या दिवशी ₹15 कोटींपेक्षा जास्त कमाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विन दोघातलीही तुटेना या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अलीकडेच तिला महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सन्मान तेजश्रीला मिळाला. यावेळी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत तेजश्री म्हणाली, आपल्या मार्गावर विश्वास ठेवत पुढे चालत राहायचं. यश अपयशाची पर्वा न करता तिने महाराष्ट्र शासनाचे आणि मंत्रिमंडळाचे मनापासून आभारही मानले. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.